चाळीसगाव पोलीस स्टेशनमधील एका पोलिसाने खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान भाजपचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारीची मागणी केली। अखेर या प्रकरणात पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। अर्धा तासातच द्या पैसे, आताच द्या, लगेच दे असं 1714 अजय पाटील अजून कोण होतं रे? त्यांच्यासोबत ते होते ना, ते तुमच्या कार्यालयात डिवाइस कार्यालयात ते आमच्या कार्यालयात त्यांनी बोलवलं तुम्हाला? त्याला विचार अरे अजय ते काल तुम्ही त्या स्वप्नील राखुंडेला बोलवलं होतं का? स्वप्नील राखुंडे यशोदीप टायपिंग कोणी सांगितलं बोलवलं तुम्हाला? भाऊसाहेबांनी बोलवलं? अच्छा, आणि मग काय केलं त्याचं पुढं काय केलं? अरे पोचतो ना तुम्ही, पुढं काय केलं ते सांगा पहिलं मला। तपासात आपल्याकडे नाही तपास, मला माहिती नाही कोणाकडे तपास। तुम्ही आता याची जी फिर्याद आहे त्यांच्याकडनं खंडणी वसूल झालेली आहे, त्याने 1,20,000 रुपये दिलेले आहे, याची फिर्याद आपल्याला नोंदवायची। चला घ्या स्टेटमेंट चला करा पटापट चालू कर। बस बस आणि किती पोलीस आले तुझ्याकडे? 2 का 3? अजून कोणी होतं का? चला घ्या दोघांचे नाव। तुमच्या पोलिसांचं नाव घ्या साहेब। मी कोण सांगितलं हे सगळं मला काहीच माहित नाही। त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या 5 लाख रुपयाची मागणी केली कोणी? तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे, त्या सगळ्यांना एसीबी वाले वाचले त्या दिवशी सर ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला काल। त्या केसमध्ये कोणी 1,20,000 रुपये घेतले त्या ह्याच्यात आपल्या रेप ते आहे ना अट्रॉसिटी घेतले त्या टायपिंग वाल्याकडे। हो ना, तो सगळे साहेब स्वतः फिर्यादीकडनं नाही, आरोपीकडनं नाही, दुसरा माणूस आहे क्लासमध्ये पोराला आहे त्याच्याकडनं या सगळे बाकी बाहेर काय करणार? कशा दिलं जरा 5 लाख रुपये मागितले थांबलं म्हणे चल आता चल उचल तुमचं बोलणं करू शकतो असं नाही साहेब, एकच प्रकार नाही, काही घटना घडू द्या, गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले। गाव आहे का काय लाभ या गावामध्ये? नाही असं अहो, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, मी कधी असं बिना लाव त्यांना फोन दिले आपल्याला, त्यांचं बोलणं करून देतो तुम्हाला मी। नितीन पाटील साहेब खबर घेऊन टाकू ते या गावात पोलिसांचीच भीती आता। तो दरोडे खोर बाजूलाच राहिले, इथं पोलिसात दरोडे। अरे ह्या पोराने पैसे आणले ना काल 1,20,000 रुपये दिले ना, त्या मित्रांनी पैसे जमवले, तो माझा क्लासमेट आहे हे माहिती असून म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला होता नांदगावच्या? नाही काल नाही का रे? त्यांनी केला ना खाली कोणाला तरी फोन, त्यांचा जवळचा नातेवाईक आहे कोणी म्हणून। राजू भाऊ, तुमच्याकडे 5 लाख रुपये कोणी मागितले होते? नाही बोला ना, बोला काही काही मी आहे, तुम्ही कसली चिंता करता? किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात? त्याला या तुम्ही तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी, हे सगळ्या पोलिसांना आढळली तुम्ही, हे ज्यांना मस्ती आली ना हे पोलिसांना सांगितलं। अहो तर अवघा कुठली साहेब, मला काय तिथं काही, मी असं कोणाची बाजू नाही घेत कोणाची। आणि काय झालं 5 लाख किती रुपये मागितले तुमच्याकडे? किती दिले?
ठीक आहे, तुम्ही या बरं 2 मिनिटं बोलतो मी तुमच्याशी. अहो हे लोक असे आहे साहेब, हे आयुष्यात कोणाच्या भांगडीत पडणार नाही. तर व्यापाऱ्यांकडे एकदम माझी पारदर्शक काम मी पाहतोय ना पारदर्शक काम. काय बोलतात तुम्ही? प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का मी माणसं उभे करतो तुमच्या समोर, हे नाही सण होणार या गावात. आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात. इथं वेश्या व्यवसाय चालतो. काल माझ्या घरी महिला आल्या, मी कालपासून या विषयावर परेशान आहे. मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं. या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी, तिथं व्यवसाय चालतं. तुम्ही बघता काय 100 फुटावर तुमचे व्यवसाय चालू आहे. तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय चालवायचं आम्ही? आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला, त्या महिलेला फोन लावले, त्या आपल्या याच्या बाईला, हा त्या बाईला फोन, आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे. बरोबर झाला, पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले होतं जोडाल तुम्ही त्यांना, कसं काय प्रॉब्लेम आहे? नाही आता ते जे स्वतंत्र पुरुष 18 वर्षाचे पुरुष स्त्री आले, आपण त्यांना कारवाई नाही करू शकत. कोण म्हणे नाही वेश्या व्यवसाय कसं काय करू शकतो? वेश्या व्यवसाय आपण प्रूव्ह करणं आवड होतं त्याच्यामध्ये. अहो तुम्ही साहेब, मग तुम्ही तर आता नाही मी कारवाई करून आज सगळ्यांनी माझं गुन्हेगार चर्चा झाली की आपण आज एक पिटाची केस करू. मी परवापासून इतका व्यथित झालो या सगळ्या प्रकरणामुळे. बरोबर, आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या. काय चाललं गावात? या आणि पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा. याच्यामध्ये जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल, आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे. त्या पोलिसांना बोलवा, तुम्ही इथं पहिले बोलवा, आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे मला, त्यांना अटक पाहिजे मला. जर अटक नाही झाली तिथून जात नाही. कोणी उद्योग केले आणि कोणी सांगितलं तुम्हाला? ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात ते? नाही बरोबर सर, असेल ते मान्य करतो, पण ते मी करतो कारवाई. हे असलं नाही चालणार ना साहेब. अहो छोट्या छोट्या तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब. आयुष्यात कोणाच्या भांगडीतनं पडणारे लोक, रडायची वेळ आली त्या माणसाला. मी कुठे होतो त्या दिवशी, याला जम्मू काश्मीरला, त्या दिवशीची घटना आहे वाटतं ती. बँगलोरला होतं का जम्मू काश्मीरला? हा, ते म्हणतं की मला 5 लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील, तो कॉन्स्टेबल. एवढी मस्ती पोलिसांची, 5-5 लाख. अरे ह्या पोराकडून 1,20,000 रुपये घेतले. 3 लाख रुपये काय सांगितलं? 10 वाजेपर्यंत पैसे नाही दिले, तू विचारच कर तुझा. हे तर म्हणजे आयटच झाली आता एकदम. अरे कुठे येतो अशा पाटील, कोणी पैसे द्यायचे बघा ना. मी डीजी मॅडमांची भेट घेतली. जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय. 4-5 पोलिसांची नाव आहे. आता ठीक आहे, ते लोक हा पण येत नव्हता. हा याने मला काल याच्यासाठी फोन नाही केला की लोक मला पोलिस आरोपी करून टाकतील, मी पैसे देऊन मोकळा होतो. काय संबंध साहेब त्याचा? आता मला सांगा, तुमचे 100 कर्मचारी किंवा माझ्याकडे 50 कर्मचारी, किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये 1000 कर्मचारी आहेत, तेवढे मोठे ऑफिसर्स आहेत. एखाद्या प्रकारामध्ये कुठे कुणी इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला असता, आपण इथल्या एखाद्या नाव आमचं खराब होणार नाही, त्या कर्मचाऱ्याने जर वाईट प्रकार केला एखादा, म्हणजे माझ्याकडे 50 कर्मचारी, आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं, माझा काय दोष त्याचा? तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे. अहो ती एवढी रेप्युटेड फर्म आहे, आम्ही लहानपणापासून ओळखतो त्या पोराला. यार भुले साहेब पुढे बोला इकडे त्यांना. फिर्याद देतो तिकडे, चालू करा ते फिर्याद. अरे कुठे अजय पाटील बांधतो होतो चालू करा ते फिर्याद. फिर्याद कोण घेतं तुमची? याची मी घेतो. बस बस, मी पण घेतो. बाकीचे बाहेर कामाला, बाकीचे काम काय घटना घडली तिचा संदर्भ द्या. तो माझ्याकडे कर्मचारी होता मग फिर्याद एकदम व्यवस्थित घ्या. सारी खुर्ची घेऊन साधी खुर्ची बस, साधी दिला तू 50 दिले ते, पण तुझे कॅमेरा सेट पाहिजे. पैसे सांग ना मग तुझं नाव सांग.
48 हॅलो हा आलो सर इतकं दम भरला त्याला मी सांगत होतो काल तर ऐकलं तुझ्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी करू तुला या धमकावून म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा आणि कायद्यात पण बसलं पाहिजे ना. पैसे मागायचं कारण काय तर तो कर्मचारी जी फिर्याद दाखल झाली 2 दिवसापूर्वी तो याच्याकडे कामाला होता आणि म्हणून तुला आम्ही आरोपी करू तपास. अरे हो पण हे ते दोघं पोलीस सोबत होते ना. बस मग दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं नसतं ते पैसे एकाने घेतले हे दोघं पैसे घेताना हे दोघांना यांना यांची कन्सेंट होते ना पैसे घेताना. माझं काही येईल समजून घ्या. मी काल जागेवर हजर झालो मला जळगाव पाठवलं 2,000 हे त्या घटनेच्या ठिकाणी होते ना. तुला दम कोणी दिला लिहिणारे कोण 2 नंदी होते का आणि हे पण तिथे होते तपासाच्या वेळेस तुली या साईडला बसले जे घटना हे साईडला बसले होते त्या 2 जणांनी दम दिला. हे त्या कागदपत्रांमध्ये त्याचे पण होते ते कसं बाहेर अरे हा होता आवाज करून नाही दादा दम नको देऊ त्याला. दादा पैसे घ्यायच्या ठिकाणी तुम्ही होते तिथं मी घेतले का दादा घेतले म्हणजे तुम्ही सोबत होते सांगतोय आम्ही तुम्ही सोबत होते वास आम्ही कुठे म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले ते सोबत हे होते तेच म्हणतोय आम्ही. दादा मी तुम्हाला विनंती तुला सांगतो जे विनंती तू पैसे घ्यायच्या वेळेस होता की नाही. त्याला विचारून घ्या दादा मी होतो 10 पैसे घेतले मी फक्त अरे बाबा हे तुला मी सांगतो घटना कशी घडली साहेब हे याला माहित नाही आरोपीनं सांगते 1,20,000 तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार आहे का ते काय आम्हाला कळत नाही. तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते 2 जण हे बाजूला होते ते लिहित होते हे लिहित होते जी घटना घडली तशीच देतो आम्ही खोटी फिर्याद एक शब्द नाही खोटा त्याच्यात टाकतो त्याच्यात. ते होते तिथे घटनेच्या ठिकाणी दादा मी फक्त पैसे तू घेतले असं तुम्ही म्हणत नाही आम्ही म्हणत नाही दादा माझ्या काही रोल नाही नव्हता दादा ते बघू ना आपण आता 1,20,000 मध्ये मी काय फक्त चौकशीला मी त्यांची नोटीस काढली मला म्हणजे या पिकेमध्ये त्याला सोडू नका म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी आणणार नाही इथून मला सगळे अटकेत लागतील. दादा माझे नुकसान होऊन जाईल ना मी तुझ्याकडून 1 रुपये त्याचं नुकसान झालं तेव्हा पैसे मागून आलेले आहे लोकांकडून ज्याने घेतले असेल तर पण माझे नुकसान होऊन जाईल ना दादा पैसे घेताना तू बाजूला होता तिथं. दादा मी पैसे घेतले मी म्हणजे मागितले कॉल लोकेशन डिटेल्स असतील तर येतील. दादा मी जर घेतला असतील ना मी 100% तुझी तो खोटी त्याला फिर्याद 1 देत रुपया नाही. सुद्धा बोललो नाही दादा फिर्याद देतोय तो शिल्लक घरामध्ये पंचनामा करून घ्या. शांत ठेवायला मी गेलो आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये 164 लॉक करून घ्या ज्याने तुम्हाला पैसे दिले त्याचा उद्या हे पैसे असे स्वीकारले होते आणि जे मी जाणून दिले त्या घटनेचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत तर यांचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात नाही होणार आता हे सगळं 30 आहे तुमच्या एसपी सांगणार बोलले 1,20,000 एसपीला सांगितलं हो काय बरं कुठे आहेत तुम्ही पण गर्दी घ्यायला आलो होतो कबूल करतो की आमचं इकडे सांगायला वेळ होतोय म्हणून थांबलोय तर मी निघतोय म्हणलं पोलिसाला मग आपल्याला फोन केला तोपर्यंत आम्ही माझ्याकडे गेलो.
एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं। अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।